नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। बघा, काही महिलांचं पोट जास्त असतं, त्यांचं टमी फॅट असल्यामुळे साडीमध्ये ते दिसूनही येतं। तर यासाठी योग्य पद्धतीने साडी कशी नेसायची किंवा साईडने तुमचं पोट साडीमध्ये जास्त दिसता नाही, ते पूर्ण कव्हर व्हायला पाहिजे, तर त्यासाठी साडी कशी नेसायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे। याआधीसुद्धा मी याच्यावरती व्हिडिओज बनवले आहेत, पण त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या ट्रिक दाखवल्या होत्या त्या वेगळ्या आहेत आणि आजची ही जी मी तुम्हाला ट्रिक दाखवणार आहे ती एकदम नवीनच्या नवीन आहे। त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्कीच पूर्ण पहा। आता इथे आपण पहिल्यांदा साडी नेसायला सुरुवात करूया। बेसिक ज्या टिप्स असतात साडी नेसण्याच्या त्या या मी अगोदरच्या व्हिडिओजमधून बऱ्याच वेळा सांगितलेल्या आहेत, तर त्या आता मी तुम्हाला इथे सांगत बसत नाही आहे। पहिल्यांदा आधी आपण साडीचा इथे पदर काढूया, म्हणजे साडी नेसण्यापूर्वी आपण पदर काढला की ते पण अगदी सोपं होऊन जातं। आता पदर काढताना तुम्ही काय करू शकता बघा, अशी ही जी बोटं आहेत बघा, ही 4 जी बोटं आहेत अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहेत पुढे, आणि अंगठा मात्र आपल्याला आतल्या साईडने ठेवायचा आहे। आणि अंगठ्याच्या बाजूचं बोट आणि हे आपलं शेवटचं जे बोट असतं त्याने फक्त त्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला जशा जशा आपण प्लीट्स एकत्र येतात तशा तशा त्याने धरून ठेवायच्या आहेत। अगदी सोपी पद्धत आहे, यामुळे प्लीट्स अगदी तुमच्या पटकन होणार आहेत। आणि बघत असाल तुम्ही सगळ्या प्लीट्स एका लाईनमध्ये आहेत आणि वरची ही जी प्लीट आहे ती आपण मोठी काढलेली आहे, म्हणजे कोणतीच प्लीट आपली बाहेर येणार नाही। अशा पद्धतीने आपण हे सगळ्या प्लीट्स घेतलेल्या आहेत। तर प्लीट्स काढण्याच्या म्हणजे पदर काढण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत, याआधी पण मी वेगवेगळ्या व्हिडिओजमधून तुम्हाला दाखवल्या आहेत, तर नक्कीच तुम्ही ते पण व्हिडिओ पाहत जा। आता इथे मी युपिन लावलेली आहे। जर का तुमचा पदर अगदी जसा तुम्ही प्लीट्स काढणार तशा प्रकारे राहायचा असेल तर तुम्ही इथे युपिनचा वापर करू शकता। त्यानंतर आता राहिलेला जो आपला पदर आहे तो आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। आता ही जी साडी आहे ती सॉफ्ट सिल्क आहे, त्याच्यामुळे ती काही फारशी अशी पसरणार नाही आहे किंवा प्लीट्स सरकणार नाही आहेत, त्याच्यामुळे एकदम पटकन आपण ही साडी जी आहे ती नेसू शकणार आहोत। आता इथे पदर आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे। आता आपण इथे साडी पहिल्यांदा जो आपला बेसिक राऊंड असतो तो आधी घालून घेऊया। तर यासाठी तुमची साडी स्लिपरी असेल तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला गाठ बांधायची आहे, नाहीतर तुम्ही डायरेक्ट अशी खोचू शकता। तर ही साडी आहे फॅब्रिक जरी सिल्क टाईपमध्ये असेल तरी ती स्लिपरी नाही आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट इथे बघा खोचायला सुरुवात केलेली आहे। आता तुम्हाला वाटत असेल की बाबा गाठ बांधून तुम्हाला म्हणजे चांगलं वाटत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे युपिनचा देखील वापर करू शकता। इथे मी तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हाला दाखवलेलं आहे युपिन लावून, तर तुम्ही युपिनही लावू शकता किंवा एक्सपिनही लावलं तरी काही हरकत नाही आहे। आणि काहीच नसेल तर मात्र तुम्हाला सेफ्टी पिन किंवा अगदी आपले जे केसाचे बघा बॉबी पिन असतात त्यांचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता। आता पदर आपला ऑलरेडी तयार आहे, त्याच्यामुळे आपला पदर काढायची गरज नाही आहे। पदर पाठीमागून आपण अशा प्रकारे फिरून घेतलेला आहे आपल्या डाव्या खांद्यावरती। पदराची उंची पाहून घेऊया, गुडघ्याच्या थोडासा पदर खाली यायला पाहिजे, अशा प्रकारे आपल्या पदराची उंची घ्यायची आहे। आणि त्यानंतर आता इथे पदराला आपण पिन लावणार आहोत। पिन लावताना खांद्याच्या पाठीमागे, अगदी खांद्यावरती पिन लावायची नाही आहे, थोडीशी खांद्याच्या पाठीमागे ब्लाऊजचे जे नॉट असते त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता। तर इथे मी सेफ्टी पिनचा वापर केलेला आहे, पण तुम्ही इथे आपले जे एक्सपिन असतात किंवा युपिन असतात त्यांचा देखील वापर करू शकता। कशा प्रकारे करायचा आहे त्याच्यावरती पण देखील व्हिडिओ बनवला आहे, नक्की पहा। आता इथे काय झालं आहे बघा, गळ्याजवळ एकदम अशी ही जी प्लीट आहे ती जवळ आलेली आहे आणि ते समोरून खूप खराब दिसतं। आपण जर का छोटासा जरी नेकलेस घातलेला जरी असेल तरी तो आपला नेकलेस यामध्ये दिसणार नाही आहे। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर इथे आपल्याला युपिन घ्यायची आहे आणि सगळ्याला धरून अशा प्रकारे, म्हणजे फक्त वरची प्लीट मी सोडलेली आहे, बाकीच्या सगळ्या प्लीटना धरून अशा प्रकारे युपिन लावलेली आहे। जी गळ्याजवळची प्लीट आपली आलेली आहे ती थोडीशी फोल्ड करायची, छोटीशी अशी प्लीट काढायची आहे तिची, आणि त्यातच त्या ठिकाणी आपल्या पिन इथे लावायची आहे। ह्याबद्दल मी डिटेल व्हिडिओसुद्धा केलेला आहे, त्यामुळे मी यामध्ये आता आणखी डिटेलमध्ये दाखवत नाही आहे। आता साईड फिटिंग खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण की आपलं टमी फॅटसुद्धा दिसता नाही आणि साईडने आपल्याला कवर देखील व्हायला पाहिजे। तर यासाठी आधी पहिल्यांदा ही जी बॉर्डर जी आलेली आहे साडीची ही तिरकीच आपल्याला घ्यायची आहे, वरती घ्यायची आहे, म्हणजे अशी आडवी घ्यायची नाही, तिरकीच असायला पाहिजे। पण पाठीमागून व्यवस्थित ती बॉर्डर आपली घ्यायची आहे। पाठीमागून व्यवस्थित अगदी घेतल्यानंतर ही जी बॉर्डर आहे ती अशा प्रकारे आपल्या पोटावरती घ्यायची आहे, पण ती तिरकी घ्यायची हे मात्र लक्षात ठेवा। आणि त्यानंतर ती बॉर्डर तिरकी घेतल्यानंतर
त्याच्यात बॉर्डरच्या खाली थोड्याशा 2 अशा प्लेट्स काढायच्या आहेत आपल्याला. बघा ज्याप्रमाणे मी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल त्याच प्रकारे 2 प्लेट्स काढायच्या आहेत आणि आपल्या बेली बटनच्या राईट साईडला त्या खोचून घ्यायच्या. फक्त प्लेट्सच खोचून घ्यायचे आहेत, बाकी काही करायचं नाही आहे. बघा इथे आपण कसं काय करतो की आपलं पोट कवर व्हायला पाहिजे तर आपण सेफ्टी पिन त्या ठिकाणी लावतो. आपले ब्लाऊज आणि ती जी साडीची बॉर्डर असते त्याला धरून लावतो. पण तुम्हाला सेफ्टी पिन लावायचं नसेल तर त्यासाठी ही मी तुम्हाला एक नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे. 2 प्लेट्स आपण काढल्या त्या ठिकाणी आणि त्या खोचून घेतल्या आणि बॉर्डर मात्र तशीच आपल्या पोटावरती ठेवायची आहे. आता ह्या ज्या प्लेट्स आपण खोचून घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित राहाव्यात, सुटू नयेत यासाठी आपल्याला इथे एक्स पिन लावायचे आहे. यू पिन लावायची नाही आहे. परत एकदा मी सांगते, एक्स पिनच लावा. एक्स पिन चांगली असते, व्यवस्थितपणे त्या ठिकाणी राहणार आहे. यू पिन राहणार नाही, कारण की मी यू पिनचा वापर करून बघितलेला आहे. यू पिन नीट राहत नव्हती, पण एक्स पिन मात्र व्यवस्थित राहिलेली आहे. आता बघत असाल तुम्ही साईडला आपलं व्यवस्थितपणे कवर झालेलं आहे. बॉर्डर ही आपली अशीच वरती ठेवायची आहे आणि ह्या ज्या प्लीट्स आहेत त्यांना धरून आपण त्या परकरला धरून अशा प्रकारे इथे ही एक्स पिन आहे ती लावलेली आहे. आता इथे साईडचं जे कवर आहे आपल्याला झालेलं आहे. आता इथे आपण साडीच्या निऱ्या काढायला घेऊया. निऱ्या ज्याप्रमाणे तुम्ही काढता त्याचप्रमाणे काढायच्यात. मीडियम साईजमध्ये इथे मी निऱ्या काढत आहे. बघा आता इथे निऱ्या माझ्या काढून झालेल्या आहेत. आता निऱ्या थोड्याशा व्यवस्थित आपण करून घेऊया. थोड्याशा अशा पसरल्यासारखे झालेत तर त्या आपण व्यवस्थित आणि एका लाईनमध्ये अशा करून घेऊया. आणि त्यानंतर निऱ्या आपल्याला खोचून पण घ्यायच्या. त्या कशा घ्यायच्या तेही दाखवते. आता इथे काय झालं होतं, निऱ्यांमध्ये वरच्या ज्या 2 निऱ्या होत्या ना त्यांच्यामध्ये स्पेस नव्हता, त्याच्यामुळे त्या नीट राहणार सुद्धा नव्हत्या. त्याच्यामुळे त्या 2 निऱ्यांचे मिळून मी एकच अशी निरी केलेली आहे. आणि आता इथे आपल्या अगदी बेली बटनच्या इथेच आपल्याला त्या ठिकाणी निऱ्या आपल्याला खोचून घ्यायच्या आहेत. हा जो काठ आला आहे म्हणजे जी साडीची बॉर्डर जी तिरकी आपली आली आहे ती तशीच ठेवायची आपल्याला. ते काहीच करायचं नाही आहे. फक्त राईट साईडला ती बॉर्डर आहे ना ती अशी थोडीशी खोचून घ्या, म्हणजे ती सैल पडणार नाही यासाठी आपल्याला खोचून घ्यायचे, कारण की ते आपण सेफ्टी पिन वापरणार नाही आहोत. तर आता इथे बघा परत एकदा मी निऱ्या व्यवस्थित करून घेते आणि बस आपल्या बेली बटनच्या इथेच ह्या निऱ्या मी खोचून घेतलेल्या आहेत. बॉर्डर तशीच ठेवा तुम्ही आणि राईट साईडला थोडंसं जे फॅब्रिक राहिलेलं आहे साडीचं ते मी खोचून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघत असाल अशा प्रकारे आपण साडी नेसलो आहे त्याच्यामुळे आपलं पोट जे आपलं टमी फॅट असणार आहे ना ते जास्त दिसणार नाही आणि साईडने आपलं बघा व्यवस्थितपणे कवर देखील झालेलं आहे. तुम्ही बघत असाल तर अशा प्रकारे तुम्ही कवरही करू शकता. आणि बघा सगळ्यांनाच काही सेफ्टी पिन जास्त लावायला आवडत नाहीत, त्यामुळे तुम्हाला पण आवडत नसेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. आता इथे मी निऱ्या सेट करून घेते. निऱ्या थोड्याशा पसरलेल्या होत्या तर त्या मी थोड्या प्रेस करून घेतलेल्या आहेत. आणि बघा अशा पद्धतीने तुमचं जर का टमी फॅट असेल किंवा साईडने तुम्हाला साडीमध्ये पोट दिसत असेल तर तुम्ही या पद्धतीने साडी नेसू शकता. तर ही पद्धत नक्की ट्राय करून बघा आणि अशाच वेगवेगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला माझ्या व्हिडिओजमधून दाखवत असते. तर हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, हा व्हिडिओज तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओज बनवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करू शकता. तर चला आजचा हा व्हिडिओ जो आहे तुम्ही आता इथे सेंड करत आहे. आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.